राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅट्रिक झाल्याबद्दल कार्यसम्राट पाणीदार आमदार मान्य श्री प्रकाशराव आंबेडकर साहेब यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक युवा नेते संस्थापक अध्यक्ष विकास सेवा संस्था नवले मान्य श्री वसंतराव रामचंद्र पाटील उर्फ भाऊ। सर्वात प्रथम मी लाईव्ह महाराष्ट्र 9 मध्ये तुमचं स्वागत करतोय। खास आपण मदाचं गाव पाडगाव असा जगाच्या पाठीवरती उल्लेख केला जात आहे, सर्वत्र चर्चेमध्ये नाव आहे, तर खास आपण तुमची चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत। तुमचं नाव काय? संभाजी शिवाजी देसाई। काय सांगाल, हा मान सन्मान तुम्हाला मिळालेला आहे आणि अधिकृत विक्रीचं केंद्र हे बनलेलं आहे, काय सांगाल तुम्ही? आणि काय म्हणजे सुरुवात कुठून झाली आणि कशी झाली, काय सांगाल? हे पहिलं मधाचंच केंद्र होतं आणि इथून पहिल्या 30 ते 35 टन हा मध बाहेर जायचा, म्हणजे विक्रीसाठी महाबळेश्वर म्हणजे खादी ग्रामोद्योग मार्फत जी कोऑपरेटिव्ह सोसायटी होती त्याच्यामार्फत। त्याच्यानंतर 1995 नंतर जे विक्री कमी झाली ती 2000 ला बंदच झाल्या संपूर्ण, म्हणजे शेतकरी जवळ एकनाच झाले। त्याच्यानंतर 2000 ला जे शेतकरी राहिले ते आता 2023 पर्यंत, त्यानंतर हातावर मोजणे एवढे शेतकरी होते। आता आमच्याजवळ 350 सभासद आहेत जे मध उत्पादनामध्ये काम करतात। त्यामध्ये 35 महिलांना पहिले 100 बी बिडर तयार केले, 100 लोकांना आम्ही ट्रेनिंग दिलं। त्यानंतर 35 महिलांना पहिल्या मधुसखी म्हणून आमच्या पाडगावलाच मान मिळालाय पहिला। आणि आज विक्रीचं केंद्र असं केलं की आम्ही पहिलेच जे आमचे मधाचं गाव झाल्याच्या नंतर पहिलं आम्ही जे कृषी प्रदर्शन जे होतं, जे मध्य भारतातील पहिलं कृषी प्रदर्शन हे नागपूरमध्ये होतं। आणि नागपूरचे जे संयोजक होते जे आता केंद्रीय मंत्री आहेत नितीन गडकरी साहेब, आणि यांच्या पहिल्यांदाच आम्ही त्या उद्घाटन कार्यक्रमाला आमचं मधाचं गावाचं आहे येऊन गेलो। त्यानंतर मी गोव्याला गेलोय, पुण्याला आहे आता वरचेवर, आता ह्या वर्षी पण आता पुण्याला जाऊन आलोय। तिथे माझी नाही म्हटलं तरी 23 किलोची विक्री झालेली आहे। आणि तिथे थोडी कमी झाली, कारण काय बाजारातल्या मधामुळे आमच्या थोडासा महाग वाटतो तिथल्या। वैयक्तिक मतपाड आहे तिथे, ते एकूण 10 स्टॉल होते तिथे नागपूरमध्ये, त्यामुळे आम्हाला थोडंसंही झालं। पण आता तिथून आम्हाला ऑर्डर यायला लागले, ते आम्ही ते हे करतो, लोकांना पाठवतो। कशी सुरुवात झाली आणि मधाचं गाव पाडगाव या नावापर्यंतचा उल्लेख आणि हा प्रवास काय सांगाल तुम्ही? इतिहास काय सांगाल मला? इतिहास असा आहे की ज्यावेळी आमचं मधाचं गाव हे खाजगी ग्रामोद्योगच्या याच्यातूनच झालेलं आहे, त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी जे राहुल रेखाव सर होते किंवा महात्मा गांधी नॅशनल फेलोचे संदेश जोशी, त्याआधी जे आता जौंदाळ सरांच्या अगोदर जे कुंदवाडे होते सर, त्यांनी पहिले हे केलेलं आम्हाला की मधाचं गाव पण तयार केले। मग त्यामुळे त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याची चाचपणी केली जी पश्चिम घाटाची, त्यामध्ये दाजीपूर होतं, पाडगाव होतं, त्यानंतर गौशे होतं। त्याच्यातून त्यांनी पाडगावला हे दिलं। त्यावेळी कसं होतं, कोविडचा जो काळ होता त्या काळात एक थोडीशी शिथिलता झाली, त्यावेळी ते 2-3 ट्रेनिंग हे पाडगावमध्येच झालेली। त्याच्यातून आम्ही तो प्रस्ताव ग्रामपंचायत जवळ दिला खादी ग्रामोद्योगने। आम्हाला वाटलं का होईल की न होईल याची आम्हाला गॅरंटी नव्हती, पण ग्रामसेवक जे आमचे पाटील सर होते त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केले। त्यानंतर सरपंच विलास देसाई आणि मतपाळांनी चांगलं सहकार्य केल्यामुळे आज आम्ही इथपर्यंत वाटचाल केलेली आहे मधाच्या गावची। आणि ज्यावेळी आम्हाला जो मधाचा गावचा जो पुरस्कार मिळाला, काश्य पदक जे आमचे विजेता होत 22, 23, 24, त्यामध्ये संजय जोशी म्हणजे जिल्हा नियोजन समिती सर्व विभाग जिल्ह्यातील जेवढे जिल्हा परिषद आहेत, कृषी विभाग आहे, आत्मा आहे, वन विभाग आहे, याच्यातून जो प्रत्येकाने आम्हाला सहकार्य केलेलं आहे की बाबा ह्या पाडगावसाठी। मग पाडगावमध्ये येणारी गावं कोणती? नुसतं पाडगाव एकच नाही आहे मधामध्ये, की पाडगावच्या साईडला तांब्याचेवाडी म्हणून आहे, शिवडाव आहे, अंतुली जित्रेवाडी आहे, मानी मडगाव आहे, अशी 5 गावं याच्यामध्ये आहेत। हा मध आणि मधाचे प्रकार थोडक्यात आम्हाला सांगाल का? आणि हा मध कसा गोळा केला जातो निसर्गातून, किंवा ह्याची प्रोसेस कशी आहे, काय सांगाल? हा मध आमच्याजवळ आता नाही म्हटलं तरी 3500 पेट्या आहेत सभासदांजवळ। त्यामधून प्रत्येकांना नाही म्हटलं तरी पहिल्यापासून हा उद्योग असल्यामुळे आता 1000 वाटप केले। त्यामध्ये लोकार्पण सोहळ्याच्या वेळेला 27 ऑक्टोबर 2023 ला जो लोकार्पण सोहळा झाला तेव्हा 1000 पेट्या वाटप केल्या।
त्यामध्ये दोन म्हणजे एकूण 1200 पेट्या हे केल्या, त्यामध्ये 2 न्यूक्लियसच्या पेट्या दिल्या त्यांना 4 फिल्मी, आणि ज्या 10 पेट्या दिल्या त्या 8 फिल्मीच्या दिल्या त्यांना. आणि त्याच्यातून आता आम्हाला यावर्षी कमी थोडासा जो आमचा पाडगाव आणि जो ब्रँड आहे, ज्या ब्रँडला आम्ही जो मधाची विक्री करतो तो जांभूळचा आहे. आणि जांभूळ हा ब्रँड जांभळाला गेल्या वर्षी फुलंच नसल्यामुळे जांभूळ सीझनच यायला नाही, त्यामुळे आमचा दुसरा जो नंबरचा मध आहे तो सोनवेलचा आहे. रानपिरवी आहे, 7 वर्षातून एकदा कागवीचा मध येतो, तो 3-3.5 हजार रुपये किलो आहे, जो 7 वर्षातून येतो ते. आणि आता जी मधाच्या गावची जी वाटचाल आहे ही अत्यंत म्हणजे वेगवान गतीने चालू आहे पुढे. आणि जे याच्यामध्ये जे डायरेक्टर आहेत मधाच्या गावचे, ज्या पाडगाव आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कोल्हापूरचे, हे सेंद्रिय मधवाले आहेत. त्याच्यातून त्यांच्याकडे मधाचं, ज्यांच्याकडे प्रत्येकाचं बुद्धिश आहे 1 टन 2 टन 3 टनापर्यंतची त्यांची मजल आहे प्रत्येक डायरेक्टरची. त्यामुळे ह्या वर्षी जर फुलं कमी असतात तर पुढच्या भविष्याला ते मध आमच्याकडे जास्त येईल. आणि भविष्याची अशी तरतूद केलेली आहे की 10 टन हा आम्हाला मध आमच्या कंपनीला येईलच याची. आम्ही जांभूळ मध, त्याचबरोबर कारवीचा मध ही नावं म्हणजे ऐकलेली आहेत, पण रानपिरवी मध हे मी पहिल्यांदाच नाव ऐकतोय. तुम्ही रानपिरवी मध हे मी नाव पहिल्यांदाच ऐकतोय, काय सांगाल या बद्दल? मग हा मध कसा आहे, हा जास्त घट्ट आहे हा, आणि हा सगळ्यासाठी चांगला आहे, पण तो फक्त मडगाव आणि मानी या जंगलामध्येच आहे त्याची झाडं, बाकीच्या गावांनी नाही. त्यानंतर तुम्ही दाजीपूरला जाल तर तिकडे आहे, पण मडगावमध्ये याचं उत्पादन घेतलं जातं. रानपिरवी, जांभूळ आणि कारवी मध, सोनवेल, हा, तर सोनवेल हा मध तुम्ही ओळखताय कसा की त्याच वनस्पतीपासून हा बनलेला आहे? आता रानपिरवीचा मध म्हणाल तर जानेवारी 15 नंतर चालू होतो, तो फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत. फेब्रुवारी एंडिंग नंतर जांभूळचा सीझन चालू होतो, तो मार्च एंडिंग पर्यंत. एप्रिल ते मे यामध्ये सोनवेलला नाना, ऐन आणि सोनवेल असे 3 फुलांचं मध आहे. मग ज्याच्यामध्ये कसं आहे, एकूण या मधाच्या प्रत्येक मधामध्ये 30 ते 35 फुलांचा म्हणजे औषधी फुलांचा ज्याच्यामध्ये अंश आहे. पण काय होतं, जी बाबा ती टेस्ट लागते म्हणजे ती चव आहे तेव्हा जांभूळची आहे. जांभूळची चव कशी लागते, थोडीशी जांभळासारखी तुरट लागते, त्यामुळे ते आम्ही तो मध जांभूळच म्हणून हे करतो. त्याचा जांभळट कलर असतो म्हणून त्याच्यावर. ठीक आहे, याच्यावरती जर प्रोसेस केली तर हा तांबडा दिसतो, याचा नाही तर संपूर्ण पांढरा असतो मध. आणि हा जास्तीत जास्त मशीन मधनं निघत पण नाही जास्त आमचा. आणि सोनवेला जास्त थोडा गोड असतो पण हार्ड नसतो. जांभूळ कसा 1 ग्राम तरी जास्त गेला तरी तो मध थोडासा झोप येईल माणसाला. पण सर्व जे मध आहेत ते तिन्ही प्रकारातले हे सगळे आरोग्याला चांगले आहेत. आणि संपूर्ण आमचं जंगल म्हणजे फॉरेस्ट एरिया असल्यामुळे, आणि आम्हाला फॉरेस्ट एरियातले लोकांना जे आम्ही सांगितले की बाबा गावात पेट्या ठेवू नका, किंवा आमच्याकडे आता काय झाले, ऊसाचं क्षेत्र जास्त आहे आणि बाकीचं आमच्याकडे हे सूर्यफूल वगैरे आमच्याकडे ही नाही येत आहे, गळीत वगैरे पिके नाहीत. त्यामुळे आमच्याकडे केमिकल हा प्रॉब्लेम म्हणजे मधात नाहीच आहे. मला बरेच जणांनी आता असं विचारले की बाबा तुम्ही जे सांगताय सेंद्रिय, मग सेंद्रियमध्ये आम्ही छातीटोपणे सांगतो की आमचा 101% आमचं मध शुद्ध आहे आणि त्याला 2 वर्ष काही होऊ शकत नाही, फक्त फ्रीजमध्ये नाही ठेवायचं. मग आता त्याच्यामध्ये कसं आहे की आता हे कसं आहे, भेसळयुक्त आहे, त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण आहे, गुळाची काकवी आहे, आणि त्यांनी बरेचसे ह्याच्या स्ट्रॉबेरी, तुळशीचा स्वाद हे फ्लेवर त्याच्यात ऍड केलेले आहे आणि ते लोकांना द्यायला लागले. आता तो 7 वर्षातून एकदाच येतो काकवीचा हा जो मध आहे, तो तुम्ही एक जरी चमचा म्हणजे 30 ग्राम जर खाल्लाय तर तुमच्या अंगातली जेवढी काही म्हणजे काय असेल टॉक्सिन्स ते सगळे निघून जातात. म्हणजे कसं आहे, लघवी वाटी ती निघून जातात 5-10 मिनिटात तुमची. आणि तो 1 नंबर औषधी आहे आणि त्याची मागणी जास्त आहे. जांभूळ हा आमचा ब्रँड आहे पण त्याच्यापेक्षा आता त्याच्या मागणी आहे. मग आता ती उपलब्धता आम्हाला ती 7 वर्ष म्हणजे आता आमच्याकडे येणारा जो मध आहे 7 वर्षांनी तो 27-28 ला आमच्याकडे फुल येणार आहे ते. त्याच्यानंतर आमच्याकडे उपलब्ध आहे. आणि मधाला कसं आहे, मधाला गॅरंटी आमचं कसं आहे की 2 वर्ष ते 3 वर्ष कसंही जाऊ शकतो. तुमचं हे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे या म्हणजे प्रोडक्ट आहे, हे तुमची स्वतःची कंपनी आहे आणि तुम्ही इथेच करताय काय काय प्रोसेस आहे याची? हे संपूर्ण आम्ही मशीनद्वारे मध गोळा करतो सीझनला, जानेवारी ते मे या 5 महिन्यामध्ये आम्ही हा मध गोळा करतो. आणि याच्यामध्ये प्रोसेस करण्यासारखं काहीच नाहीये.
सोनवेलला थोडीशी करावी लागते प्रोसेस, कारण का तो शेवटला पाऊस पडतो वळवाचा, त्यावेळेला थोडंसं म्हणजे जास्त पाण्याचं प्रमाण असते. नाहीतर जांभूळ, रानपेरू कुठल्याही मधाला आम्हाला प्रोसेस करायची लागत नाही. आम्ही आता इथं अजून पॅकिंग मशीन, म्हणजे अजून आमची इमारत व्हायची आहे बाकी, त्यामुळे आम्ही ते पॅकिंग लॅब बीब अजून तेही नाहीये. आणि आम्ही ज्यावेळी या मध आमचा तिन्ही याचा हे दिला आहे CBRC पुण्याला, त्यावेळी त्यांच्याकडे त्यांचे कसे आहेत ते 1,500 ते 5,000च्या आतमध्ये त्यांचे पगारचे म्हणजे पोलनचे हे अंश भेटले, त्याच्यावरती नाही. पण आम्ही ज्यावेळी याची टेस्ट केली त्यावेळी आमचे पोलनचे प्रमाण आहे याच्यात 18,000 ते 20,000च्या दरम्यान पोलनचे प्रमाण. मग त्यामुळे आमचा हा सगळ्यात 1 नंबरचा मध आहे. मग आता त्यांनी पण आमचा मध मागवलाय, पण आम्हाला इथे मध कमी पडतोय. बरं, या मधाची विक्री कुठे कुठे होते काय सांगाल? पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर या साईडला आम्ही पाठवतो, चंद्रपूर. आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय लोकांना आव्हान कराल? की आता जे पाडगाव मधाचं गाव आहे, या पाडगाव मधाच्या गावामध्ये मध मिळतो, पण तो ज्या यांच्याजवळ जो मिळतो त्यांच्याजवळ चांगला मध नाही आहे. कारण पाडगाव हानी नावाचा जो ब्रँडचा जो मध आहे तो फक्त पाडगाव हानी फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्येच त्या ऑफिसमध्येच मिळतोय. आणि त्याचं सर्वांनी तोच मध खरेदी करावा, कारण त्याचा GST नंबर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती भेसळ मिळणार नाही. म्हणजे तुमची गव्हर्नमेंट सर्टिफाईड कंपनी आहे? हो, सर्टिफिकेट कंपनी आहे. ठीक आहे. गव्हर्नमेंट कडून तुम्हाला काही म्हणजे या प्रोडक्शन हाऊससाठी किंवा तुमच्या प्रोडक्शनसाठी काही मदत होते काय? हो, झालेली आहे. जिल्हा नियोजन समितीकडून आम्हाला निधी मंजूर झालेला आहे. जिल्हा आपले महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योगकडून आम्हाला पेट्यांसाठी 50% सबसिडी मिळते आहे. कारण मधु केंद्र योजनेतनं ज्यावेळी मोदी साहेबांनी ज्या बांबू आणि मधासाठी, बांबू महामंडळाने मधासाठी त्यांनी जे एक पाऊल उचललंय, त्यामध्ये आम्हाला खादी ग्रामोद्योगवाल्यांना का तुम्ही मध हे उत्पादित करताय म्हटल्यावर आम्हाला 50%, मग शेतकरी 50% रक्कम गुंतवतोय, 50% आम्ही साहित्य घेतोय. त्यामुळे केंद्राकडून 25% आणि महाराष्ट्र शासनाकडून 25% असं आम्हाला अनुदान मिळते. आणि त्यामुळे लोक काय करतायत, 10 पेट्या घ्या, 20 घ्या, 25 घ्या, म्हणजे तुम्हाला जसं आहे तसं घ्या, असं हे नाही. मित्रांनो, आज आपण पाडगावमध्ये खास मध विक्री केंद्राला भेट दिलेली आहे आणि अत्यंत शुद्ध मधाचे प्रकार आणि कशा पद्धतीने मध गोळा केला तो निसर्गातून अगदी सेंद्रिय पद्धतीने, या संदर्भात सविस्तर माहिती आपण घेतलेली आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र 9 या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि तुमच्या मित्रांच्या मध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि एकदा अवश्य भेट द्या या मध केंद्राला. आपण डिटेल्स आणि नंबर्स आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही देतोय, एकदा अवश्य भेट द्या. धन्यवाद.